लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेत सरसकट अर्जदार महिलांना सहभागी करून घेण्यात आलं होतं, मात्र आता सरकारनं योजनेच्या लाभार्थींची छाननी करण्याचा निर्णय घेतला। या छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या लाखोंच्या संख्येनं कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या छाननीवर टीका केली आहे। तसंच लाडकी बहीण योजनेचं अनुदान 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं। त्या आश्वासनाचं काय झालं असा सवालही विरोधकांनी केला। दरम्यान सरकारनं छाननी आणल्यानं लाखो बहिणी या योजनेतून हद्दपार होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। तर नेमक्या कोणत्या अर्जाची छाननी होणार आहे ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। मध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार